नमस्कार मित्रांनो, आपल्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण म्हणणार मित्रांनो आपल्या शेतामधील ऊस आणि जे आता पावसाचं वातावरण म्हणत आहे तर ते कशा प्रकारे चालू आहे हे पहा मित्रांनो. आपला इकडं ऊस आहे, मागं थोडं पाणी द्यायला उशीर झाला तर थोडं इतक्यात काय झालं की पानं करपले होते ऊसाचे. आणि इकडे पाहू शकते पहा चांगल्या प्रकारचं ऊस इकडं पाणी चांगल्या प्रकारचे दिलं तर मागं काय झालं थोडं पाणी देण्यात उशीर झाला. लाईटचा थोडा प्रॉब्लेम होता आणि आमच्याकडं सोलार आमचं आलं नव्हतं, 2 वेळेस भरलं. परंतु एक वेळेस काय झालं ते मागेल त्याला सोलार योजनेमध्ये थोडं रिजेक्ट झालं, तर त्यामुळे आपलं सोलार आलं नाही. आणि त्यामुळे आपल्याला काय आहे तर सर्व आपला सध्याला लाईटवरच चालू आहे. आपलं जे शेतातलं पाणी येतं आपल्या इकडं सध्या सोलार नसल्यामुळे थोडी अडचण येत आहे आपल्याला. आता भरलं आहे आणि कंपनीची सुद्धा निवड झालेली आहे. थोड्याच काही दिवसात येईल ना आपलं सोलार. त्यानंतर आपलं सोलारवर काही आणि लाईटवर काही आपलं योग्य प्रकारचे पाणी देणं होईल. हे पहा मित्रांनो, आपलं जे फिल्टर आहे इकडं कापसाची तयारी आहे लागवडीसाठी. तर त्यासाठी आपण हे फिल्टर वगैरे बसवलेलं आहे. यंदाच नवीन ठिबक आणलं होतं आणि जे आहे तर ते आता आपण शेतामध्ये ठिबक आथरलेलं आहे या गाठून. हे पहा मित्रांनो, मागं आभाळसुद्धा आपल्याला आलेलं दिसत असेल. अशा प्रकारचं जे आभाळ आहे तर ते पाहू शकता मित्रांनो कशा प्रकारचं जे आभाळ आहे. आभाळ आता यायला सुरुवात झाली आहे. जवळपास आज 8 जून आहे. तर असं वाटतं आहे की 1-2 दिवसात जे आहे तर पावसाला सुरुवात आहे. आणखीन कापूसाची लागवड नाही केली. ही पाहू शकता आपली विहीर आहे. विहीर पाहूया मित्रांनो आपण जे आहे तर मित्रांनो काय केलं की थोडं आपल्याकडे ऊस जास्त असल्यामुळं थोडं लागवडीला उशीर केला. कारण की आता 1 तारखेपासून बऱ्याचशा शेतकऱ्यांनी काय लागवड ज्यांच्याकडे पाणी भरपूर आहे त्यांनी लागवडीला सुरुवात केली. परंतु आपल्याकडं थोडा ऊस आणि मोसंबी असल्यामुळं मागच्या व्लॉगमध्ये मी दाखवलं होतं की आपल्याकडं मोसंबी ही जी आहे तर ती भरपूर आहे आणि ऊससुद्धा भरपूर आहे. त्यामुळे आपण कापूस लावायला थोडी गडबड केली नाही. ते पाहू शकतो मित्रांनो, जे विहिरीवर आहे मोटरसुद्धा आपण जे आहे तर ते आपल्या किरणलाच बांधलेली. कारण की काय आहे की आपल्याकडे घरचं किरण होतं, आडव्या बोर मारायची मशीनसुद्धा आपल्याकडे घरचीच होती. तर आपण ते वायर उपला तशीच मोटर जी आहे तर ती लटकून दिली पाहू शकतो. खूप खोल जी आहे तर ती विहीर आहे आपली. जवळपास 90 फुटापर्यंत मित्रांनो विहीर आहे आपली. तर अशा प्रकारची विहीर आहे आपली. आणि आता पाणी जवळपास मित्रांनो खोल गेले. जवळपास विहिरीतलं पाणी तर आपल्या कॅमेऱ्यानं पण दिसणार नाही, इतक्या खोल जे आहेत तर त्या विहिरीची पाणी पातळी गेलेली आहे. आता तर नवीन पावसाच्या आशेवरच आहे की यावर्षी पाऊस कसा होईल आणि कसा नाही. बरेचसे काही जे हवामान अभ्यासक आहेत तर त्यांचं असं म्हणणं आहे की यावर्षी 2026ला पावसाळा थोडा दरवर्षीच्या प्रमाणात थोडा कमीच राहणार आहे. तर एक मध्यम स्वरूपात जरी पाऊस झाला तरी आपलं एक हिवाळा आपल्याला पाणी भरपूर प्रमाणात टिकतं. जर खूपच कमी पाऊस झाला तर आपल्याला ऊस बी काढावं लागेल. मोसंबी राहिली तर राहील, नाही तर काही ऊस थोडा आपल्याला कमी करावं लागेल. जर पावसाळा जर यावर्षी कमी राहिला तर आपल्याला हे करावंच लागणार आहे. कारण की काय आहे की आपल्या इकडं हे पाहू शकता सगळ्या हलक्या जमिनीत, काळीची जमिनी वगैरे काही नाही आपलं. आणि विहिरीच्या पाण्यावरचे आपल्याला कॅनल वगैरे तळं वगैरे काही नाही आपल्याला. आसरा फक्त जे काही पावसाचं पाणी त्याच्यावरच आपली सगळी शेती होती. आपल्याला जर काही पाण्याचा दुसरा आसरा असता, समजा तळं वगैरे काही कॅनल, तर जे पाटबंधाऱ्याचं पाणी असतं तसं जर काही असतं तर मग आपलं धकलं असतं. परंतु आपल्याकडं सर्व विहिरीच्या पाण्यावर आणि पावसाच्या पाण्यावरच आपल्याला करावं लागतं. त्याच्यामुळे जर पाऊस जर कमी पडला तर आपल्याला ऊस पण कमी करावं लागेल. आणि मोसंबीचं आता ठिबकवर धकतं आहे म्हणून मोसंबी राहील आपली. तर मित्रांनो, भेटूया अशाच प्रकारच्या नवीन पुढच्या ब्लॉगमध्ये. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो,